नमस्कार, शुभ सकाळ. सकाळचे वाजले आहेत 6 आणि आम्ही आपल्या जी पंढरपूरला जी वारी चालली आहे त्याच्या दर्शनासाठी आज आम्ही निघालो आहोत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तुम्ही बघू शकता युवांतला कसं आपण झोपण्यासाठी केलंय. तर आता आपण पोहोचलो आहोत, वाशीच्या ब्रिजवरती आहोत आणि पुढे आता थोड्याच वेळात टोल नाका लागेल. इतक्या लवकर सकाळी निघालो तरी पण गर्दी आहे, म्हणजे रस्त्याला गाड्या आहेच. तर आपलं मॅन्डेटरी हॉटेल शुद्ध शाकाहारी कामत हॉटेलमध्ये आपण नाश्ता करण्यासाठी थांबणार आहोत. भरपूर भूक लागली आहे. तर इथे तुम्ही नाश्ता करू शकता. लोणावळ्यामध्ये खूप छान हॉटेल आहे. युवांश बघा कसा झोपलाय, त्याला मस्त बेड बनवून दिला इथे आणि त्याने मस्त झोप काढली. आता आम्ही नाश्ता करून पुढे निघणार आहोत. मस्त वातावरण आहे, थंड, पाऊस अजिबात नाही आहे, पण खूप थंड आणि छान वातावरण आहे. तर छान सुंदर असा आमचा नाश्ता आता खाऊन झालेला आहे आणि आता आम्ही परत निघणार आहे इथून पुण्यासाठी. तर आता आपण कोथरूडपर्यंत पोहोचलेलो आहोत. ह्याच्यानंतर पुढे घाट लागेल. मस्त छान रोड आहे, गर्दी नाही आता. जरा सिटीपासून थोडंसं हायवे चालू झाल्यामुळे आहे ना, सिटीत ट्रॅफिक आपल्याला अजिबात नाही भेटत आहे.
मित्रांनो, तुम्हाला मी आज एक लक्झरी वोल्वो गाडी दाखवतो. ही बघा, ही जी येल्लो वाली VRL ची जी चाललेली आहे ना, ही 9600S. ही जी वोल्वो आहे ना, वोल्वो बस, म्हणजे बोलतात ना एक नंबर गाडी. म्हणजे ह्याचे जर तुम्ही इंटेरियर जर तुम्ही पाहिले ना, एकदम लक्झरियस गाडी आहे ही. म्हणजे आपल्या इंडियामध्ये जेवढ्या पण लक्झरी बसेस झाल्या किंवा वोल्वोच्या ज्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये ही सगळ्यात टॉपची गाडी आहे. ही आता जी माझ्या बाजूने गेली ती येल्लो कलरची, जबरदस्त गाडी. तर आता आपण नरे या परिसरात पोहोचलेलो आहोत आणि आता आपल्याला कात्रज चालू होईल थोड्याच वेळात. बघू शकता तुम्ही कसा परिसर आहे इकडे, छान मस्त. इतकं कडक ऊन पडलंय ना की त्याने असं वाटतंय की म्हणजे पावसाळा वाटतच नाहीये. आता आपल्याला सातारा 100 किलोमीटर आहे, कराड 150 किलोमीटर आहे. तुम्ही बघू शकता. युवांश बघा कुठे बसलाय. इथे तुम्ही बघू शकता युवांश कुठे बसलाय. हा कात्रजचा पूल आहे बघा, केवढी मोठी नदी खालून वाहते. आता पुढे टनेल चालू होईल आपल्याला. किती मस्त व्ह्यू दिसतोय बघा. वाव. पावसामुळे संपूर्ण डोंगर हिरवागार झालाय. जबरदस्त जबरदस्त. भरपूर मोठा टनेल आहे हा कात्रजचा. आपण विद्या साताऱ्याला लास्ट टाइम गेलेलो तेव्हा गेलेलो माहिती आहे ना, BMW घेऊन या इथून. मजा आलेली तेव्हा पण. सातारला जाताना जी आपल्याला नीरा नदीचा जो पूल लागतो ना, आता त्या पुलावर आपण आता आहोत. आणि शिंदेवाडी या नीरा नदीच्या बाजूला जे शिंदेवाडी आहे तिथे आपण पोहोचलेलो आहोत. मगाशी आम्हाला तिथे रस्त्याचं काम चालू होतं तेव्हा ट्रॅफिक होती, परंतु तिथे एक ब्रिजचं काम चालू होतं आणि आम्ही नुकतंच तिथे असं आलो आणि हवालदारने तो ब्रिज पटकन सोडून दिला. म्हणजे ब्रिजवरनं गाड्या काढून दिल्या. त्याच्यामुळे आम्हाला तिथे 5 मिनिटं पण आमचे वेस्ट झाले नाही त्या ट्रॅफिकमध्ये. नाहीतर आम्ही अजूनपर्यंत त्या ट्रॅफिकमध्ये अडकलो असतो. आणि आपल्या गाडीने सुद्धा मस्त ॲव्हरेज दिलाय. आता 23 म्हणजे जवळजवळ 23.4 म्हणजे 23.5 ॲव्हरेज आपल्या गाडीने दिलाय. आपण मुंबई पासून निघालो तेव्हापासून आतापर्यंत. पाहू शकता आपल्याला रस्त्यामध्ये कसे बॅनर्स फोटो लावलेले दिसत आहेत. माऊलींची पालखी 2 दिवस आधी इथून गेलेली आहे आणि हे बघा सर्व त्याच्या मागे सगळी साफसफाई सुद्धा करत चालली आहे. त्यांचे माणसं बघा तुम्ही बघू शकता. ते हे बघा इथे ऑरेंज मध्ये सगळं क्लीन करत चाललेत.
ह्याच रस्त्याने माऊलींची पालखी 2 दिवसाआधी गेलेली आहे आणि आता आपण त्याच रस्त्यावर चाललोय. खूप वेगळीच ऊर्जा, वेगळीच फिलिंग आहे या रोडवरती गाडी चालवायची. हे बघा तुम्ही फ्लॅग्स पाहू शकता, स्वागताचे फ्लॅग्स आहेत सर्व. आता आपण लोणंद या गावी आहे आणि पुढे थोडं गेलं की एक 2-4 किलोमीटर नंतर ना राईट दाखवला आहे आणि मग आपण असं साईडने जाऊन फलटण साईडने येऊन आपण पालखीचं दर्शन घेणार आहे, पादुकांचं. जबरदस्त मजा येते. बघा आता आपण माऊलींच्या पालखीच्या आपण जसं जसं जवळ येत चाललोय तशी तशी आपल्याला वारीत ज्या लोकांनी भाग घेतलेला आहे ती लोक आपल्याला दिसायला लागलेली आहेत. सर्व हळूहळू सावकाश माऊलींच्या म्हणजे पंढरपूरच्या दिशेने हळूहळू चाललेले आहेत. काल इथे वारीचा स्टे होता काळच या गावामध्ये, त्याच्यामुळे इथे सर्व तुम्ही बघू शकता, सर्व डेकोरेशन मंडप वगैरे आहे. हे बघा इथे काळच तलवडे. Turn right onto Bedikant, Mandal Road. Turn right onto Bedikant, Mandal Road. खूप बिंदास असतात हा विद्या, अजिबात कोणाला घाबरत नाही. डॉग आहे त्यांचा इकडे, खूप हुशार असतात ते लोक. नमस्कार. आता आपण गाडीमध्ये रेडी होऊन आम्ही माऊलींची पालखी जी आहे ती आता एका गावाचं नाव काय माझी वडजल या गावाजवळ येणार आहे. तर तिथे आम्हाला माऊलींच्या पालखीचे दर्शन होणार आहे. ते काय समोर रस्ता आलाच आहे समोर. इव्हान बघू शकता तुम्ही. इव्हानचं ते साईडचं पोच ग. तर इथे माऊली हॉटेल आहे आणि आम्ही इथे सकाळपासून जेवलो नव्हतो, तर आता जेवण्यासाठी थांबलोय. तर आपण पुरी भाजी मागवली आहे. सर्व वारीचे लोक इथे जेवण्यासाठी खाण्यासाठी थांबले आणि हे तुम्ही बाहेर बघू शकता. वारीतली जी लोक आलेली त्यांच्या सर्व बसेस, ट्रक्स वगैरे सर्व आहेत. माऊलींची पालखी आता थोड्याच वेळात इथे येईल. जेवून घेऊया तोपर्यंत आपण. पाहू शकता आपण हा माऊलींचा मानाचा नगारखाना आलेला आहे.
पाठी लाव. आता ही 26 नंबरची दिंडी आहे आणि पुढे 27 नंबरची दिंडी गेली. तशीच माऊलींच्या रथापुढे 27 दिंड्या आहेत. मी आता काही लोकांना आणि मुलांना विचारलं ना, तर त्यांनी सांगितलं की जवळजवळ 3 लाख लोक ह्या वारीमध्ये आत्ता तरी सामील झालेली आहेत. जवळजवळ 3 लाख लोक. तुम्ही पाहू शकता ज्ञानेश्वर माऊलींचा रथ आपल्याला आता दिसू लागला आहे आणि बघू शकता लोकांची जी गर्दी. वाव. मस्त एकदम दर्शन झालेलं आणि आम्ही आता पंढरपूरच्या दिशेने निघालो आहोत. आम्हाला एकदम मला युवांशला आम्ही हे नाही केलं, म्हणजे जास्त त्याला गर्दी भरपूर होती त्यामुळे आम्ही जास्त त्याला जवळ घेऊन नाही गेलो. पण माऊलींच्या पालखीचं एकदम मस्त एकदम मन भरून दर्शन झालंय विद्याचं आणि माझं. आम्ही लिटरली पादुकांना हात स्पर्श केला मस्त. आणि जवळजवळ 3 ते 4 लाख म्हणजे जवळजवळ 5 लाख अशी गर्दी होती संपूर्ण वारीची. आणि काय उत्साह लोकांमध्ये, किती एनर्जी लोकांमध्ये. युवांश काहीतरी बोलतोय. आणि तिथं गर्दी होती आणि तेव्हा ब्लॉग नाही काढला. ते धकलं एवढी लोकांना एवढी जल्दी असते पाया पडायची. हा, आम्ही तिथे शूट नाही केलं पण आम्ही लांबून घेतलं. हा, लांबून व्हिडिओ काढलेले आहेत ते आपण टाकू, आहे ना बाळा. युवांशने पण चांगलं दर्शन घेतलं लांबून, हो ना बाळा. अजून काय बोलायचं युवांश तुला. आणि ते म्हणजे ते देव मंदिरात गेलो होतो ना. हा, ते लोकांना एवढी जल्दी असते त्या पंढरपूरला जायला. हा, असं खाली ट्रॉली मधूनच दर्शन घेत होते. काय पालखीचं दर्शन घेत होते. हा, पालखीचं रथाचं. आणि युवांश तुला कसं वाटलं इथे येऊन. मस्त वाटलं आणि पप्पानी मला घाबरवलं पण. मग तू पुढच्या वर्षी पण येणार ना का. पुढच्या वर्षी, या वर्षी झालं, पुढच्या वर्षी कसं होणार. पुढच्या वर्षी पण सेम होणार. पण पुढच्या वर्षी नाही. किती गर्दी होती पालखीला. खूप 2 करोड 3 करोड होती. बघू शकता तुम्ही किती गर्दी इथे फलटण मध्ये आहे. किती मॅनेजमेंट ह्या वारीचं सुंदर केलेलं आहे. कोणत्याही वारकरी दिंडीला किंवा मंडळाला काही सूचना म्हणजे एकदा त्यांना ज्या सुरुवातीला दिल्या जातात त्यानंतर ते जो तो आपापली काळजी घेत असतो. किती सुंदर आणि बघण्यासारखं आहे. तुम्ही तिकडे बघू शकता आज फलटणमध्ये स्टे आहे तर तिकडे सगळे टेंट आणि ते सगळे जण अरेंज केलेले आहेत. तर बघ त्याच्यामध्ये विद्या हे आहे, तिथे कार्यक्रम आहे संध्याकाळचं. ते बघ त्या तंबूमध्ये मोठ्या, म्हणजे जे मोठं एकदम भजन कीर्तन असतात बघ ते तिथे.
तुम्ही बघू शकता फलटणकडे जाणारे जे येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांना कसं साईडला थांबवलंय. संपूर्ण रस्ते बंद आहेत. हे बघा ट्रक्स वगैरे सगळे, कारण आज पालखी फलटण मध्ये थांबणार आहे. आणि इथून जाणार, इथून साईडने तिकडून चालली आहे पालखी खालतून त्या साईडने. हा त्या ब्रिजच्या त्या साईडने खालून चालली. आता आपण रात्रीचं जेवण करण्यासाठी इथे आलेलो आहोत. हॉटेल जय नीला असं हे नवीन उघडलेलं हॉटेल आहे. आम्हाला पंढरपूर म्हणजे फलटण पंढरपूर हायवेवरती लागलं. मळशी रासच्या थोडंसं आधी हे हॉटेल आहे. खूप छान इंटेरियर आणि भरपूर सारे लोक आलेले आहेत संध्याकाळी जेवण्यासाठी. तर आता मस्त रात्रीचं जेवण करून आम्ही आता पंढरपूरच्या दिशेने आता निघालो आहोत. त्यांना इथे विचारलं इकडची लोक, तर ते बोलत होते की मंदिर चालू असतं. बघू आता वारीमुळे मंदिर दिवसभर म्हणजे 24 तारखेपासून मंदिर दिवसभर म्हणजे 24 तास बंदच नाही होणार. कारण लोक तेवढी येत आहेत ना दिवसाच्या दिवसाला. लाईनीलाच 8-10 तास लागतात. सरळ